नमस्कार, मी नम्रता कुडव आणि तुम्हा सर्वांचे आमच्या या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत सिंपल प्रेझेंट। साध्या वर्तमान काळमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये व्हर्बल क्वेश्चन बघितलेले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि आता आपण त्यामध्येच WH क्वेश्चन बघणार आहोत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। ओके, काय बघणार आहोत बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये WH क्वेश्चन बघणार आहोत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसे तयार करायचे आहेत ते मराठी इंटू इंग्लिश। ओके, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर निश्चितच करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। ओके, तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स त्याला आपण सिंपल इनडेफिनेट टेन्स असंही बोलतो, साधा वर्तमान काळ। ओके, त्यामध्ये WH क्वेश्चन, आता WH क्वेश्चन WH फॅमिली मी तुम्हाला लिहून दिलेली आहे। व्हर्बल क्वेश्चन कसे ओळखायचे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बल क्वेश्चन कोणत्याही टेन्स मध्ये ओळखण्यासाठी प्रश्नाच्या शेवटी काय येतं, काचा वापर केला जातो, आणि प्रेझेंट टेन्स मध्ये व्हर्बला तचा वापर केला जातो, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता WH क्वेश्चन मध्ये काय बघायचं आहे, WH क्वेश्चन मध्ये तयार करताना WH फॅमिलीचा यूज केला जातो, लाईक कोठे, कसा, कधी, काय, कोण, कोणता। ओके, मग आता बघा, पहिला क्वेश्चन काय, तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे WH। ओके, WH म्हणजे WH ने सुरू होणारे शब्द, कोठे, कसा, कधी, काय, कोण, व्हेअर, व्हॉट, हू, व्हेन, विच, हुच। ओके, त्यानंतर डू किंवा डजचा वापर करायचा, म्हणजे सब्जेक्ट बघून डू डजचा वापर करायचा। तर डू डजचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगितलेले आहे, लिहून पण दिलेले आहे, व्हिडिओमध्ये पण झालेला आहे, आणि आय होप तुमचा त्याच्यावर अभ्यास आहे, डू डजचा वापर कुठे करायचा आहे ते। नंतर सब्जेक्ट, नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट। पहिल्यांदा आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह वाक्य बघणार आहोत, WH क्वेश्चन म्हणजे WH पॉझिटिव्ह क्वेश्चन बघणार आहोत, आणि त्यानंतर WH निगेटिव्ह क्वेश्चन बघणार आहोत। ओके, तर आता बघा, WH जे पॉझिटिव्ह क्वेश्चन आहेत ते कसे मी लिहिलेले आहेत या ठिकाणी, तो काय आणतो, तो काय आणतो, या ठिकाणी बघा WH काय वर्ड्स काय। ओके, काय आहे, काय। ओके, तो काय आणतो, मग कसं येणार बघा, पहिलं फॉर्म्युला दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, बाकी काहीच कठीण नाही। WH काय, WH ने सुरू होणारे शब्द काय आहे, काय, काय म्हणजे काय, व्हॉट। ओके, आपण पहिले लिहूया व्हॉट। ओके, व्हॉट, व्हॉट, त्याच्यानंतर काय वापरायचं आहे बघा, डू किंवा डज। मग काय सांगितलं तुम्हाला, सब्जेक्ट ओळखायचा, कर्ता ओळखायचा काय आहे तो, आणि कर्त्यानुसार डू किंवा डजचा वापर करायचा। कर्ता काय, तो म्हणजे काय, ही। ओके, मग हिला कशाचा वापर केला जातो, ही असेल तर डजचा वापर केला जातो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। ओके, व्हेअर डज, सॉरी व्हॉट, काय म्हणजे व्हॉट डज। ओके, व्हॉट डज, नंतर काय वापरायचंय बघा, सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, तो म्हणजे ही होता म्हणून आपण डजचा वापर केला। ओके, व्हेअर डज, नंतर सब्जेक्ट व्हेअर डज ही, आणि आणणे म्हणजे वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं। ओके, वर्बचं फर्स्ट फॉर्म दिलेला आहे, व्हॉट डज ही ब्रिंग, आणणे म्हणजे काय, व्हॉट डज ही ब्रिंग, क्वेश्चन मार्क। ओके, पहिला क्वेश्चन समजला, बघा कसा सॉल्व्ह केलेला आहे तो, काय WH फॉर्म आहे, काय म्हणजे व्हॉट, नंतर डू डज पैकी डजचा वापर केला गेला, कारण सब्जेक्ट काय, ही म्हणजे तो आहे, मग व्हॉट डज ही ब्रिंग। ओके, पुढे बघा, ती कोणाला बोलावते, काय, ती कोणाला बोलावते, मग WH फॉर्म काय बघा, पहिले WH फॉर्मचा वापर करायचा। WH फॅमिली मी तुम्हाला लिहून दिलेली आहे, व्हेअर, व्हॉट, विच, व्हेन, हू, हुच। ओके, मग आता WH काय, कोणाला म्हणजे काय, हुम। ओके, WH फॅमिली तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा जरा, हुम, WHOM, हुम। नंतर काय वापरायचं बघा, डू डज पैकी सब्जेक्ट बघायचं अगोदर, प्रत्येक वेळी काय बघायचं, कर्ता बघायचा कोण आहे तो, आणि कर्त्यानुसार डू डजचा वापर करायचा। कर्ता काय, शी म्हणजे ती। ओके, मग शीला डू डज पैकी काय येतं, ओके, डज येतं, मग हुम डज शी, हुम डज शी बोलवणे म्हणजे काय, कॉल, हुम डज शी कॉल, क्वेश्चन मार्क। ओके, हुम डज शी कॉल। पुढे बघा, ते कधी जातात, काय आहे, ते कधी जातात, मग WH फॉर्म काय आहे, कधी। ओके, कधी म्हणजे काय येतं, व्हेन। ओके, कधी म्हणजे काय, व्हेन, नंतर फॉर्म्युलाकडे जरा लक्ष द्या, फॉर्म्युलाकडे लक्ष असेल तरच तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकणार आहात। ओके, कधी म्हणजे व्हेन, व्हेन नंतर डू डज पैकी काय येतं बघा, सब्जेक्ट बघायचं, सब्जेक्ट म्हणजे करता काय, ते म्हणजे काय, दे। ओके, मग देला डू डज पैकी काय येतं, डू येतं, मग व्हेन डू नंतर ते म्हणजे दे, व्हेन डू दे, आणि जाणे, व्हर्ब काय, जाणे, जातात म्हणजे जाणे, व्हेन डू दे गो। ओके, बघा मी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन मध्ये पण सांगितलेलं होतं, आणि आता पण सांगते, ज्यावेळी तुम्ही ही क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात त्यावेळी काय करायचंय बघा, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल इनडेफिनेट टेन्स मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, मग व्हर्बला क्रियापदाला काय येतं बघा, तचा वापर केला जातो, ते, तो मी तुम्हाला लिहून दिलेला आहे बघा, या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा, ते, तो। ओके, आणि WH फॅमिली म्हणजे व्हॉट, वेअर, हुम, हू। ओके,
पुढे बघा ते व्हेन डू दे गो, त्यानंतर राजू कसा बोलतो. ओके, वाक्य शेवटी बघा सगळ्यांना तो त आलेला आहे, कारण आपण काय बोलतो बघा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल इनडेफिनेट, साधा वर्तमान काळ मध्ये वाक्य क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत, त्यामुळे वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त ची बाराखडी येते. त ते तोचा वापर केला जातो. आपण व्हर्बल क्वेश्चन मध्ये पण बघितलं. ओके, राजू कसा बोलतो, मग कसं येणार WH फॅमिली. बघा कसा म्हणजे काय, कसाचा WH पहिल्यांदा वापरायचं. कसा म्हणजे काय, हाव. ओके, मग कसा म्हणजे हाव. त्याच्यानंतर काय येतं बघा डू किंवा डज. आता राजू हे नेम आहे, मग नेम असेल तर नेमला काय येतं डजचा वापर केला जातो. मग हाऊ डज नंतर नेम आहे राजू, हाऊ डज राजू, नंतर बोलणे वर्ब आहे बघा, हाऊ डज राजू स्पीक. हाऊ डज राजू, मला खाली हँडरायटिंग लिहिता येते जरा तुम्ही व्यवस्थित लिहा. हाऊ डज राजू स्पीक. ओके, वर्ब वापरायचं आहे हाऊ डज राजू स्पीक. ऑब्जेक्ट काय यूज केलेलं नाही, त्यामुळे ऑब्जेक्ट इकडे वापरण्याची गरज नाही. ती कोठे जाते हे करा बघूया तुम्ही. ती कोठे जाते, पहिले सब्जेक्ट काय WH, कोठे म्हणजे व्हेअर. ओके, WH काय कोठे म्हणजे काय व्हेअर, नंतर डू किंवा डज. सब्जेक्ट बघायचं, ती म्हणजे शी आलं बरोबर, मग शीला काय येतं डज. मग व्हेअर डज नंतर सब्जेक्ट शी आणि व्हर्ब, जाणे म्हणजे काय गो. ओके, व्हेअर डज शी गो, असा क्वेश्चन तुमचे तयार झाला. व्हेअर डज शी गो. ओके, आता याच्या पुढे बघा हे क्वेश्चन काय होते WH पॉझिटिव्ह होते. WH पॉझिटिव्ह क्वेश्चन होते आणि ते काय आहेत बघा WH निगेटिव्ह क्वेश्चन. आता हे तुम्हाला समजलंय, जर एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. या ठिकाणी तो काय आणतो, आता या ठिकाणी बघा WH वर्ड्स असतात ते पहिल्यांदा येतात. कोठे, कसा, कधी, काय, कोण, व्हेअर, हू, व्हॉट, विच. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा काय, त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे कोणाला. ओके, त्यानंतर इकडे दिलेलं आहे कधी. ओके, त्यानंतर इकडे दिलेलं आहे कसा, त्यानंतर इकडे दिलेलं आहे कोठे. ओके, हे जरा समजून घ्या. आणि वाक्याच्या शेवटी व्हर्बला तो ते ह्याचा वापर केला गेलेला आहे, म्हणून ते सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल इनडेफिनेट टेन्स असं ओळखायचं, साधा वर्तमान काळ. ओके, मग आता फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे. WH वर्ड्स पहिल्यांदा येतात, नंतर डू किंवा डज. आता डू डजचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. नंतर सब्जेक्ट म्हणजे करता, नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, हे क्वेश्चन कसं सॉल्व्ह केलेले आहे ते जरा बघून घ्या. तो काय आणतो, WH काय आहे काय म्हणजे व्हॉट, हे ओळखता आले पाहिजे तुम्हाला. WH फॅमिली लिहून दिलेली आहे. व्हॉट नंतर डू किंवा डज. आता तो म्हणजे ही आहे, मग हिला काय येतं डज, मग व्हॉट डज ही ब्रिंग. त्यानंतर ती कोणाला बोलावते, कोणाला म्हणजे हुम. ओके, नंतर डू किंवा डज, मग सब्जेक्ट काय ती म्हणजे शी, मग शीला काय येतं डज, मग हुम डज शी कॉल. बोलावणे म्हणजे कॉल. ते कधी जातात, कधी म्हणजे व्हेन. डू दे. ओके, डे ला डू येतं म्हणजे दे आहे म्हणून डू. व्हेन डू दे, जाणे म्हणजे गो. वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचं. राजू कसा बोलतो, कसा म्हणजे हाव, नंतर राजू हे नेम आहे मग डज येतं. हाऊ डज राजू स्पीक. नंतर ती कोठे जाते, कोठे म्हणजे आपण सोडवलं, कोठे म्हणजे व्हेअर डज शी गो. ओके, तर हे पॉझिटिव्ह क्वेश्चन झाले. आता आपण काय करूया निगेटिव्ह क्वेश्चन, WH निगेटिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, निगेटिव्ह वाक्यामध्ये बघा WH सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल इनडेफिनेट टेन्स, साध्या वर्तमान काळामध्ये आपण WH पॉझिटिव्ह बघितली. ओके, आता आपण बघणार आहोत काय WH निगेटिव्ह क्वेश्चन. ओके, WH निगेटिव्ह, WH पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य बघितली, होकारार्थी क्वेश्चन बघितली सॉरी. मग आता या ठिकाणी WH निगेटिव्ह आपण आता बघणार आहोत. WH पॉझिटिव्ह मगाशी बघितली आणि आता आपण बघणार आहोत WH निगेटिव्ह. ओके, तर WH निगेटिव्ह क्वेश्चन तयार करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. कोणता टेन्स आहे बघा सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल इनडेफिनेट टेन्स, साध्या वर्तमान काळामध्ये आपण WH क्वेश्चन तयार केले पॉझिटिव्ह. आणि आता हे काय करणार आहोत आपण निगेटिव्ह क्वेश्चन तयार करणार आहोत. तर यासाठी बघा फॉर्म्युला WH प्लस डू किंवा डज प्लस नॉट. आता या ठिकाणी नॉट ऍड केलेला आहे कारण निगेटिव्ह आहे म्हणून. काय नॉट हा शब्द ऍड केलेला आहे, निगेटिव्ह आहे म्हणून. नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आणि काय ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी बघा डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट होते. मग हे लास्ट व्हिडिओमध्ये झालेलं आहे, म्हणजे काही पाठीमागे व्हिडिओ झालेले आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे. तसंच डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं डझंट. ओके, मग तुम्ही डू नॉटही लिहू शकता किंवा डोंटही लिहू शकता, तसंच डज नॉटही लिहू शकता किंवा डझंटही लिहू शकता. बघा तो काय आणत नाही, कसं येणार, तो काय आणत नाही कसं येणार बघा. तो म्हणजे ओके, तो म्हणजे ही आहे, पण फॉर्म्युला बघा WH फॉर्म पहिल्यांदा वापरायचं. आता बघा वाक्याच्या शेवटी व्हर्बला काय लागलं, क्रियापद काय आणत. आणत हे काय व्हर्ब आहे, मग आणत. बघा या ठिकाणी व्हर्ब काय बघा आणत. ओके, आणत हे व्हर्ब आहे, मग व्हर्बला काय लागलं आणणे व्हर्ब आहे, मग व्हर्बला काय लागलं त लागलं. ओके, मग क्रियापदाला त लागलं म्हणजे ते काय सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल इनडेफिनेट टेन्स. नंतर पुढे शब्द काय लागला नाही, मग WH निगेटिव्ह असे ओळखायचे प्रेझेंट टेन्स मध्ये. हा व्हर्बला त, कारण ते वाक्य क्वेश्चन प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. व्हर्बला काय त आणि पुढे नाही. 2 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा बोलवणे हे व्हर्ब आहे, मग बोलवत त शब्द लागलेला आहे बोलवत. थर्ड मध्ये बघा ते कधी जात नाही, व्हर्बला काय त
त आणि पुढे नाही शब्द आहे. व्हर्बला जाणेला त लागलेला आहे. पुढे बघा राजू कसा बोलत त लागलेला आहे. त आणि पुढे नाही. त्यानंतर ती कोठे जात नाही. व्हर्ब काय जात त आणि पुढे नाही. लक्षात घ्या त आणि नाही याचा वापर केला जातो या ठिकाणी, म्हणजे निगेटिव्ह मध्ये. WH क्वेश्चन, WH निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग आता बघा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला मी वाचून पण दाखवलेला आहे. तो काय आणत नाही. कसं येणार WH मध्ये बघा, काय म्हणजे व्हॉट, नंतर व्हॉटला डू किंवा डज वापरायचं. काय वापरायचं बघा, सब्जेक्ट बघायचं. सब्जेक्ट काय तो म्हणजे ही, मग हिला काय येतं डज, मग कसं येणार व्हॉट, नंतर डज नॉट किंवा डझंट वापरा. मी डझंट वापरलं, तुम्ही व्हॉट डज नॉट वापरा किंवा डझंट वापरा. मग व्हॉट डझंट, नंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही, आणि क्रियापद काय आणणे म्हणजे ब्रिंग. मग क्वेश्चन कसं तयार झाला बघा, व्हॉट डझंट ही ब्रिंग. काय व्हॉट डझंट ही ब्रिंग. पुढे बघा, ती कोणाला बोलवत नाही. काय ती कोणाला बोलवत नाही. आता बघा काय लागलेलं आहे बघा, पहिले WH कोणाला म्हणजे हुम. WH फॅमिली मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. कोणाला म्हणजे हुम, नंतर डू किंवा डज, सब्जेक्ट बघायचं. ती म्हणजे शी आहे, मग हुम नंतर काय येणार, शीला डज येतं, मग हुम डझंट शी किंवा हुम डज नॉट शी. ओके, हुम म्हणजे WH पहिल्यांदा, हुम म्हणजे कोणाला, हुम नंतर डू किंवा डज वापरायचं. मग ती म्हणजे शी आहे, मग शीला काय येतं डजचा वापर केला जातो. मग हुम डज नॉट किंवा हुम डझंट शी, आणि व्हर्ब बोलावणे म्हणजे कॉल, हुम डझंट शी कॉल. ओके, थर्ड बघा, ते कधी जात नाही. मग कसं येणार, पहिलं सब्जेक्ट, ते कधी म्हणजे व्हेन. ओके, WH फॉर्म कधी म्हणजे काय व्हेन डोंट दे, ते म्हणजे काय दे, मग देला काय तर डू चा वापर केला जातो. मग काय येणार कधी म्हणजे व्हेन, नंतर डू नॉट किंवा डोंट वापरा. कारण काय या ठिकाणी डोंट वापरलं, कारण काय देला ते म्हणजे दे, मग देला डू चा वापर केला जातो. मग व्हेन डोंट दे गो, ते कधी जात नाही. व्हेन डोंट दे गो. पुढे बघा, राजू कसा बोलत नाही. कसं येणार, कसा म्हणजे हाव, नंतर राजू हे नेम आहे, मग नेमला डजचा वापर केला जातो. मग हाव डझंट राजू स्पीक. हाव डझंट का वापरला, कारण राजू हे नेम आहे, मग नेमला डजचा वापर केला जातो. मग निगेटिव्ह मध्ये डझंट किंवा डज नॉट वापरला तरी चालेल. हाव डज नॉट राजू किंवा हाव डझंट राजू स्पीक. लास्ट बघा, ती कोठे जात नाही. मग कसं येणार, ती कोठे जात नाही. मग कोठे म्हणजे काय WH, कोठे म्हणजे व्हेअर, नंतर डू किंवा डज, मग डू डजचा वापर कुठे करायचा. आता ती म्हणजे शी आहे, मग शीला डज, मग व्हेअर डझंट शी, व्हेअर डझंट शी गो. ओके, या ठिकाणी काय तुम्हाला निगेटिव्ह फॉर्म मध्ये WH निगेटिव्ह क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला डोंट डझंटचा वापर करायचा आहे. मग आता कसं करायचं हे मी तुम्हाला, म्हणजे डूचा वापर कुठे करायचा, डोंटचा वापर कुठे करायचा, त्यावरूनच तुम्ही डोंट डझंटचा वापर करू शकता. हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ओळखायचं कसं तेही सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह क्वेश्चन ओळखायचं कसे, वाक्याच्या शेवटी त येतो, WH फॅमिली येतात. कोठे, ती कोठे जाते, तो काय खातो, ते काय आणतात. मग या ठिकाणी मी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेले आहे बघा, व्हर्बला म्हणजे कुठे क्रियापदाला व्हर्ब म्हणजे अंडरलाईन करून दिलेली आहे. मग अशी व्हर्बला जाणे, बोलवणे, जातो, ते तो यांचा वापर केला जातो. आणि WH वर्ड्स येतात, कोठे, कसा, कधी, काय. आणि ज्यावेळी WH निगेटिव्ह क्वेश्चन, हे पॉझिटिव्ह झाले WH पॉझिटिव्ह. आता हे WH ज्यावेळी निगेटिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो त्यावेळी काय बघितलं बघा, व्हर्बला त आणि पुढे नाही शब्द. आणि WH फॅमिली आली, कोठे, कसा, काय, ती काय आणत नाही, तो कोठे जात नाही, ते का बोलवत नाही, म्हणजे काय व्हर्बला त आणि पुढे नाही, आणि WH फॉर्म येतात बघा, कोठे, कोणाला, काय, कधी. समजलं. मग हे क्वेश्चन तुम्ही काय करा, रीड करा व्यवस्थित, त्याचा अभ्यास करा, अजून एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार, त्याची सवय होणार आणि तुम्हाला मराठी क्वेश्चन, मराठी टू इंग्लिश तुम्ही लगेच सहजच सॉल्व्ह करू शकता. ओके, मग त्यामुळे प्रॅक्टिस करणं तुमच्यावर आहे. ओके, सो नेक्स्ट मध्ये आपण नेक्स्ट टेन्स बघणार आहोत, सिंपल पास्ट टेन्स. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.